हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आहे 25 ऑगस्ट आणि आज आपण करणार आहे स्टॉकमध्ये ट्रेडिंग. तर मी मॅन्युअली स्टॉक सिलेक्ट केल्यानंतर हा नाल्को एक स्टॉक आपल्याला भेटलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे 21 ऑगस्टची जी क्लोजिंग होती तो रेजिस्टन्स होता मार्केटसाठी. तर तो रेजिस्टन्स गॅपअपने ब्रेक झाला 26 ऑगस्टला आणि एक हाय बनून मार्केट त्या सपोर्टला ब्रेक केलं खाली. तर जसं सपोर्टला ब्रेक केलं मी इथं ₹2 असेल आणि ₹4 टार्गेट 1:2 साठी मी ट्रेड घेतलेलं आहे. हे बघू शकता 396.85ला ट्रेड घेतलं आहे. हे बघा इथं 396.85. तर मी 398.85ला एस एल लावून दिलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही. तर आता तो ट्रेड तर आपला चालू आहे आणि मी दुसऱ्या ट्रेडला पण एक NMDC म्हणून एक कंपनी आहे, त्याला पण एक अलर्ट लावून दिले. जर हा ब्रेकआउट झाला तर माझा व्ह्यू याच्यात अपसाईडचा या स्टॉकमध्ये. तर याच्यामध्ये पण आपण बघू ऑपॉर्च्युनिटी मिळते का. याच्यामध्ये व्हॉल्यूम अजून तसं काही खास बिल्ड नाही, पण हा ब्रेकआउट झाला आणि स्ट्रॉंग व्हॉल्यूम आला तर याच्यामध्ये पण आपण विचार करू शकतोय ट्रेडचा. आणि निफ्टी जर बघाल तुम्ही, मी 15 मिनिटच्या टाइम फ्रेमला आलो. काल बघा माझा व्ह्यू बुलिश होता, पण माझ्या मनासारखं झालं नाही मार्केट. तर बेरिश मूव्ह दिला आणि आज एक्झॅक्ट त्या सपोर्ट लेवल होते तिथं रेजिस्टन्स घेऊन परत मार्केट खाली येते. आणि कालचा जो डे लो होता तो डे लो आज ब्रेक केलेला आहे मार्केटने, हे बघू शकता. तर नेक्स्ट टार्गेट माझा असं अंदाज आहे का इथपर्यंत येऊ शकते मार्केट, या लेवलपर्यंत. तर आजचा व्ह्यू माझा डाऊन साईडचा आहे मार्केटमध्ये. तर ठीक आहे, बघू काय होतं. मी हा ट्रेड डाऊन साईडचाच घेतला आहे. नाल्को नॅशनल ॲल्युमिनियम म्हणून आहे. तर ठीक आहे, बघू आपण काय होतंय. मी तुम्हाला जसं अपडेट करतो आणि तोपर्यंत आपण दुसरे पण स्टॉक एक ॲनालाइज करून घेऊ. मी असे हे बघू शकता तुम्ही इकडे निफ्टी 200मध्ये माझ्याकडे एक निफ्टी 200 स्टॉकची लिस्ट आहे आणि मी त्याच्यात रँडम स्टॉक असं एक एक स्किप करून मी असं बघत असतो प्राइस ॲक्शन. हे बघा आता हा हिंदुस्तान झिंकसाठी बघा, हा सपोर्ट लेवल आहे. ओपन झाला, मी अशा पॅटर्नची वाट बघतो. इथे ओपन झाला, सपोर्ट घेतला, एक पुल बॅक, परत ब्रेक, परत असं येऊन असा ब्रेक करू शकतो. हे टार्गेट आहे त्याच्यासाठी. असा माझा व्ह्यू आहे हिंदुस्तान झिंकमध्ये. तसं होईल का नाही आपल्याला माहीत नाही. मी इथं ॲड करून ठेवतो हिंदुस्तान झिंक. आणि हिंदुस्तान झिंकला पण इथं हे बघा तुमच्यासमोर अलर्ट लावतो मी. ती लेवल आहे 588.15. ठीक आहे, हे बघा मी अलर्ट लावून दिलेलं आहे. जशी ही लेवल ब्रेक होईल तसं मला एक नोटिफिकेशन येऊन जाईल आणि मग आपण हा चार्ट बघून ट्रेड करू शकते. नाल्को आपला ट्रेड तर चालू आहे. मी SL स्ट्रिक लावून दिलेलं आहे. याचं 1:1 आपण एकदा कॅल्क्युलेट करून घेऊ. हे बघा ₹4 इथे SL आहे आणि इथे 1:1 आहे. 85ला येईल. हे बघा 394.85ला 1:1 टार्गेट आहे नाल्कोचं. नाल्को ट्रेड आपला रनिंगमध्ये चालू आहे आता. तोपर्यंत मी दुसरे स्टॉक पण अनालाइज करून घेतो, अजून कुठे दुसऱ्या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी मिळते. आणि काल जर तुम्ही बघणार, कालचा ट्रेड जर आपला बघणार, फक्त काहीतरी मायनर 1-2 पैशावरून आपलं 2-4 रुपयावरून आपलं टार्गेट मध्ये मिस झालेलं आहे. आपला व्ह्यू, आपला अनालिसिस एकदम परफेक्ट होतं. फक्त आपल्याला आपल्या अपेक्षेप्रमाणे टार्गेट तर मिळालं, पण हे बघा हा पण स्टॉक ब्रेकडाऊन होतोय खाली, JSW स्टील. आणि आजचा व्ह्यू डाऊन साईड असल्यामुळे हे बघा इथे एंट्री बनू शकते याच्यासाठी. म्हणजे हा ₹5 SL याच्यामध्ये आणि ₹10 टार्गेट येऊ शकतं. हे बघा इथे, हे बघा परफेक्ट ट्रेड आहे आपण. पण ब्रेकडाऊन झाला पाहिजे आणि ब्रेकडाऊन होतंय असं मला वाटतं याच्यामध्ये. JSW पण एक स्टील आहे. JSW स्टील पण एक स्टॉक आहे डाऊन साईडसाठी. 15 मिनिटला आलो तर बघा एक्झॅक्ट रेजिस्टन्सकडे मार्केटने टॉप बनवला आहे. बघा हा टॉप, हा सेकंड टॉप. व्ह्यू तर आज डाऊन साईडचाच आहे, त्यामुळे मी सगळे डाऊन साईडचे स्टॉक
बघतोय. आणि काही स्टॉक अपसाईडला पण गेलेले आहे. पण आज माझा अपसाईड स्टॉक घेण्याचं काही हे नाही आहे, मूड नाही आहे. तर मी आज डाऊनसाईडच घेतोय. मी याला पण अलर्ट लावून देतो, 1 मिनिट. अलर्ट. आणि काय प्राइस आहे? 13.40. बघा, जसं इथे अलर्ट वाजेल तो स्टॉक आपला ओपन होईल. नाल्को आपला चालू आहे. हे बघा, आता JSW स्टीलवर जाऊ आपण. हे बघा, ती लेवल ब्रेक करते, ब्रेक करताना दिसतंय. जशी ब्रेक केली तसं त्याच्यामध्ये पण व्ह्यू बनू शकतो JSW स्टीलमध्ये. JSW स्टील किती क्वांटिटी येणार याच्यामध्ये? 5 रुपयाचं ना, 500 × 5, 100 क्वांटिटी येणार JSW मध्ये. 13. याच्यामध्ये पण एक ट्रेड घेण्याची ऑपॉर्च्युनिटी मिळते आपल्याला JSW मध्ये. तर मी 13ला टाकून दिलंय ऑर्डर. ठीक आहे, बघू आपण काय होतं आता. पण आपला स्टॉक मिस होतोय की काय असं वाटतंय मला. थोडी 50 पैसे लेट एंट्री होते आपली. ठीक आहे, मी 13-12 झाली. 13ला एंट्री झाली आपली, हे बघू शकता तुम्ही. आणि याचा SL पण लगेच लावून देतो मी, 13-18. हे बघा, दोघे स्टॉकमध्ये मी एंट्री घेऊन टाकलेली आहे. हे पण मी पोस्ट करून देतो माझ्या टेलिग्रामवर. एकदा रिफ्रेश करतो. हे बघू शकता तुम्ही, दोघं ट्रेड आपल्या बाजूने चालले ना. माझा व्ह्यू आज डाऊन साईडचाच आहे. जसं 1:1 हिट होईल मी कॉस्ट टू कॉस्ट ट्रेल करतोय, बघू शकताय तुम्ही. जसं पिवट पॉइंट आहे खाली. हे बघा, नाल्कोमध्ये जबरदस्त आपल्याला मुवमेंट बघायला मिळते. हे बघत राहा तुम्ही. आता हे रनिंगमध्ये आपले स्टॉक्स आले. हे बघा, इथे एंट्री आहे. मी परत एकदा रिफ्रेश करतो. हे बघा, आणि हे स्टॉक आता जसं हा 1:1 हिट होईल मी कॉस्ट टू कॉस्ट याला ट्रेलिंग करणार. म्हणजे जी आपण रिस्क घेतलेली आहे ती रिस्क आपली 0 झाली पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपल्याला लॉस नाही होणार. आणि ठीक आहे, तुम्ही आता वॉच करू शकताय. हे बघू शकता तुम्ही, आपलं नाल्कोमध्ये 1:1 टार्गेट हिट झालेलं आहे. तर मी आता आपला स्टॉक कॉस्ट टू कॉस्ट ट्रेल करतोय. 396.75 रुपीजला आणतोय. म्हणजे 390, किती होती आपली एंट्री? 396 ना. 396.85 ला एंट्री घेतली मी, 75 ला आणतो. 396.7 म्हणजे आता आपला रिस्क पूर्ण 0 झाली नाल्कोमध्ये. हे बघू शकता तुम्ही. मी SL आपला कॉस्ट टू कॉस्ट घेऊन आलेलो आहे. हे बघा, SL आहे ना, मी इथे आणलंय आता. इथे आपली एंट्री आहे आणि मी इथे SL आणलंय, म्हणजे आपली रिस्क याच्यात 0 झालेली आहे आता नाल्कोमध्ये. हे बघा मित्रांनो, आपलं जे नाल्कोमध्ये आहे ते 1:2 आपलं हिट झालेलं आहे टार्गेट. 1 मिनिट मी तुम्हाला दाखव. हे बघा, 2 रुपीजचा SL होता, 4 रुपीजचा टार्गेट होतं. म्हणजे 500ची आपण रिस्क घेतो. आणि तर 500चे तर 250 क्वांटिटी आपल्याला येणार होती. म्हणजे 500च्या अगेन्स्ट आपल्याला हे बघा 1000 रुपीजचा प्रॉफिट झालेला आहे. एक्झॅक्ट 1:2 आपलं एक्झिट झालेलं आहे. हे बघू शकता तुम्ही, 392. आता ह्या स्टॉककडे बघू. याचं काय, हा मोमेंटम द्यायला तयार नाही. मला असं वाटतंय याच्यामध्ये पण रिस्क आहे ना, कमी करून टाकावी. ही रिस्क आहे ना, मी 4 रुपीजला घेऊन येतो इथे, 4 रुपीजला. जे 13-17ला याचा SL ट्रेल करून, म्हणजे जेणेकरून आपल्याला स्टॉप लॉस तर होणार नाही. हे बघा, हा रिव्हर्सल होतोय स्टॉक असं मला वाटतंय. लॉस लॉस घेण्यापेक्षा हा पण आपण कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट करून द्यायला पाहिजे असं वाटतं. कारण की निफ्टी ना
एक मिनिट. निफ्टीमध्ये बघा व्हॉल्यूम बनताना दिसतोय. तर हा मी एक स्टॉक मोमेंटम देतो, दुसरा देत नाही. त्याच्यामुळे काय होतं, पहिला स्टॉकचा जो प्रॉफिट आहे तो हाफ होऊन जातो. पण ठीक आहे, आपल्या हातात नाही मार्केट, आपण काही करू शकत नाही. एकदा हा 13-13ला आला ना, इथे इथे बघा तुम्ही, मी एक्झिट करून देणार त्याला 13-13ला, कारण की लॉस घेण्यात काहीच पॉईंट नाही. नाही बघा, मी कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट करून दिलेला हा ट्रेड, कारण की मला याच्यामध्ये रिव्हर्सल होण्याचे चान्सेस वाटत आहे. आणि मी जिथे एंट्री घेतली होती 13-13 तिथेच मी एक्झिट केलेलं आहे स्टॉकला. हे बघू शकता, याच्यात पूर्ण 0 आणि याच्यात 1000, म्हणजे आज 1000चा आपला प्रॉफिट झाला आणि चार्जेस गेले 176 रुपीज. तर ठीक आहे, आजचा दिवस इथेच क्लोज करतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आज तुमचा कुठला ट्रेड होता. थँक्यू.